आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी दिलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रथमच मुंब्र्यात आले. या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमात आव्हाड यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करत घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी पोहोचताच कोण आया रे कोण आया, शेर का शिकारी आया अशा घोषणा दिल्या गेल्या. याबाबत प्रश्न विचारला असता आव्हाड म्हणाले, आजकाल अशा घोषणा गल्लीबोळात ऐकायला मिळतात. ही तरुणांची कल्पकता आहे, त्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. सहर शेख यांनी दिलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, मला काही सांगायचं नाही. आवाहन देणं हे काही लोकांचं काम असतं. आम्ही त्यांच्या आवाहनांसाठी काम करत नाही. हाथी चले अपनी चाल कुत्ते भौके हजार याचा आम्हाला काही फरक पडत नाही. तसेच अशी एखादी लहान पोरगी मिश्किलपणे बोलते, तिच्या वक्तव्याला सोशल मीडियावर क्रेज असतो. त्यात फारसा विषय नाही, ते बालिश आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुंब्राच्या राजकीय आणि सामाजिक स्वरूपावर बोलताना आव्हाड म्हणाले, मुंब्रा तिरंगा आहे, महाराष्ट्र तिरंगा आहे आणि हा देश तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा दिला आहे. कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली आणता येत नाही. ते पुढे म्हणाले, धर्मनिरपेक्ष पक्षांचं मतदान पाहिलं तर मुंब्रातील मोठा वर्ग एका बाजूला आहे. मुंब्रा राष्ट्राच्या बाहेर नाही. संविधानाने एकच रंग दिलेला नाही तर तिरंगा दिला आहे. त्यांना माहिती ते काय म्हणतात ते. पण आजकाल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, कोण आया शेर आया, शेर का शिकारी आया अभी. त्यामुळे शेर का शिकारी आया. हे नवीन कल्पक असतात. नवीन पोरं जी असतात ती कल्पक असतात. ही कल्पक पोरांच्या डोक्यांना कल्पक अशी घोषणा आहे. त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. नाही, मला काय सांगायचं, मला काय, मी कधीच लोकांचं आव्हान देणं हे काम असतं. त्याच्यामुळे आपण काय त्यांच्या आव्हानांसाठी काही करत नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो. ज्या प्रकारे MIMचे 5 नगरसेवक हाथी चले अपनी चाल कुत्ते भोके हजार, त्याला काय आपल्याला काय फरक पडतो. ते सोशल मीडियावरती एक तिच्या ते वक्तव्याचं, तिचं ते बालिशपणाचं क्रेज आहे. ते काही त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही आहे. मुंब्रा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा हा रंग दिलाय. तुम्ही कुठलाही एक रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.